सध्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी आपल्या सोबत आहेत। अंजली ताई, गेल्या काही दिवसांपासून तुमची सुद्धा मागणी होती की वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई व्हावी। आता त्याच्यावर मकोका लावण्यात आलाय, काय प्रतिक्रिया? नाही, मकोका लावण्यात आलाय ते तर ठीकच आहे, पण आत्ताच्या घटकेला पुढची बातमी अशी आहे की एसआयटीने त्यांना आता मकोका कोर्टात सुद्धा नेण्यात आलंय। त्यांना हे ऐकून नक्कीच बरं वाटतंय आणि असं कुठेतरी वाटतंय की आता योग्य ती दिशा मिळेल, कारण खंडणी आणि संतोष देशमुख यांची हत्या हे दोन्ही वेगवेगळे नव्हते। खंडणी मधूनच झालेली ती हत्या होती, हे आता कुठेतरी सिद्ध होईल आणि ती दिशा तरी निदान मिळाली याचं एक छोटं समाधान वाटतंय। पण कुठेही याच्यात हलगर्जीपणा केला तर मात्र आपण पुन्हा त्याच जोशाने आपल्याला लढायला लागणार आहे। कारण आत्ताच्या घटकेला मला एक गोष्ट खटकते की त्यांना कुठलीही म्हणजे त्यांना न्यायालयीन कोठडी दिली, पोलीस कोठडी न देता न्यायालयीन कोठडी का दिली आणि सीआयडीच्या ऑफिसर्सनी काय काय म्हणणं मांडलंय ते मला सगळं पूर्ण एकदा वाचायचंय आणि त्यानंतरच मी पुढची प्रतिक्रिया देईन। दमानी आजी, आता मकोका लावल्यानंतर कारवाईला वेग आला असं वाटतंय का? कारवाईला वेग नाही, कुठेतरी कारवाईला यांना वेळ पण मिळणार आहे, कारण मकोका अंतर्गत 6 महिन्यात ती कारवाई करायची असते। त्यांना 90 दिवसात चार्जशीट जे फाईल करायला लागतं ते आत्ताच्या घटकेला लागणार नाहीये, पण मकोकामध्ये इतर गोष्टी ज्या लागतील तर त्याच्यात पॉझिटिव्ह पण आहेत आणि नेगेटिव्ह पण आहेत। पण मकोकामुळे निदान आता चौकशी जी आपण परत म्हणत होतो की खंडणी आणि हत्या दोन वेगळे नव्हते, एकच गुन्हा आहे, खंडणीतूनच हत्या झाली आहे, हे आता सिद्ध होईल, याच्यात काहीच शंका नाही। दमानी आजी, वाल्मिक कराडवर मकोका लावल्यामुळे त्याचे आता पुढचे राजकीय लागेबांधे समोर येतील का? पुढे काय होऊ शकतं असं वाटतं? आलेच पाहिजेत, खरंच आले पाहिजेत आणि ह्याच्यातनं सगळं हे राजकारणाचं भयानक गुन्हेगारीकरण जे झालंय ते त्याच्यातलं खरंच सत्य आता बाहेर आलं पाहिजे, असं कळकळीचं मला म्हणजे खूप मनातून वाटतंय की असं झालं पाहिजे। दमानी आजी, गेल्या काही दिवसांपासून तुम्ही सुद्धा एक प्रकारे लढा देताय या सगळ्या प्रकरणात, त्यामुळे आता मकोका लागलाय, कारवाईला एक प्रकारे वेग आलाय। कारवाईवर, या सगळ्या तपासावर तुम्ही समाधानी आहात का? आताच्या घटकेला आतापर्यंत बिलकुल समाधानी नव्हते, पण आता मकोका लागल्यावर थोडं बरं वाटतंय। पण जोपर्यंत आपल्या सगळ्यांना अगदी डोळ्यात तेल घालून या सगळ्याकडे बघत राहावं लागणार आहे आणि जोपर्यंत योग्य ती कारवाई होत नाही, न्याय मिळत नाही, तोपर्यंत लढत राहावं लागणार आहे। आता पुढे तुमच्या लढण्याची दिशा नेमकी काय असेल? आताच्या घटकेला आज आम्ही असं ठरवलं होतं, मी उद्या संभाजीनगरला जाऊन कोर्टात पिटिशन मूव्ह करणार होते की याला मकोका लावण्यात यावा याची, पण आज जर हे झालं असेल तर आता पुढची दिशा आम्ही सगळे बसून एकदा व्यवस्थित ठरवू। मी आणि माझे जे ऍडव्होकेट आहेत त्यांच्याशी बसून आम्ही आता पुढची दिशा ठरवू। पुन्हा तुम्ही बीड आणि मस्साजोगला भेट देणार का? देशमुख कुटुंबियांची भेट घेणार का? उद्याच मी संभाजीनगरला खरं तर येणार होते, उद्या संध्याकाळी, आणि त्यानंतर बीडला देखील जाणार होते। तर आता फक्त काय करायचं हे पुन्हा आम्ही आज रिवर्क करू आणि काय करायचं ते ठरवू। नक्कीच दमानी आजी, धन्यवाद या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी।